काही लोकांना पोटदुखी आहे, पोटदुखी होणार आहे हे समजून मुख्यमंत्र्यांनी आरोग्य खातं दिलं. माझ्याकडे भरपूर जालीम औषधं आहेत असे म्हणत आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी विरोधकांना डिवचलं आहे. 1.5 हजार कोटींचा निधी महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून खेचून आणतोय, त्यासाठी दबंग आणि दमदार आमदार लागतो असेही ते यावेळी म्हणाले. पारा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. सगळं करा, राजकारण वेगळ्या दिशेने न्यायचं आणि नातीगोती हे डेफिनेट असली पाहिजे, पण विकासाच्या मुद्द्यावरती नातीगोती आणि कुठलाही चहा पाण्याचा कार्यक्रम करू नका. तिथं कॉम्प्रोमाइज करायचं नाही. कारण विकास आज 1.5 हजार कोटीचा निधी आपण ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतनं खेचून आणतोय, त्यासाठी दबंग आणि दमदार आमदारच लागतो, हे परत एकदा लक्षात ठेवा. आज 288 आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. कुठल्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये एवढा निधी आला ती माहिती घ्या. पाहुणेरावळा असतात आपल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांनी, आपल्या लेकीबाळी जिल्हे असतात, त्यांच्या सुना आपल्याकडे असतात, अंदाज येईल तुम्हाला. आणि म्हणून कुठं वैयक्तिक कॅबिनेटमध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही आणि जिल्ह्यामध्येही कॉम्प्रोमाइज करत नाही. त्याच्यामुळं काही लोकांना पोटदुखी आहे, त्यांचं तसंच पोटदुखू द्या. कदाचित ह्या पोटदुखी होणार आहे हे समजून माझ्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे आरोग्य खातं दिले. माझ्याकडे भरपूर जालीम औषध आहेत, त्याच्यामुळे चिंता करायचं काय कारण नाही. आणि म्हणून येत्या काळामध्ये आपल्याला